नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आता आपण मटकीची भाजी करणार आहोत। तर इथे मी तेल टाकते 2 पळ्या। तेल छान गरम झालं की आपण याच्यामध्ये जिरा मोहरी टाकून घेऊया। जिरा मोहरी छान तडतडलं की आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत। ही मटकीची रस्सा भाजी खूप छान लागते आणि छान जिरा मोहरी तडतडलं की आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया। कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतायचा आहे। कांदा छान परतला की आपण याच्यात लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेऊया। हे लसूण अद्रक मी उकळीमध्ये कुटून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। हे सुद्धा आपण छान परतून घ्यायचं आहे एकसारखं। आता याच्यामध्ये आपल्याला 1 लाल चमचा तिखट घालायचा आहे, 1 धने पावडर घालायचा आहे, 1 चमचा हा धने पावडर आहे। थोडीशी हळद घालूयात आपण आणि हा चटपटीत आंबारी मसाला आहे, हा घालते मी 1.5 चमचा। हे परतून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला हे शिजलेली मटकी याच्यामध्ये ओतून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो, याचा कलर किती छान आलेला आहे मटकीचा आणि खायला पण खूप टेस्टी लागते। आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत चवीनुसार। मी अगोदर मटकी शिजताना मीठ थोडंसं वापरलेलं होतं, त्यामुळे याच्यात थोडंसंच मीठ वापरलेलं आहे। तर आपण ह्या मटकीमध्ये थोडासा आपण इसूर घालणार आहोत। इसूरनी छान चव लागते आणि भाजी सुद्धा अशी मिसळून येते। तुम्ही पाहू शकता मी असा इसूर घातला।